हाय, मी अपेक्षा. तर आता आहे ना 1 वाजला आहे आणि आत्ताशी आहे ना मी व्हिडिओ शूट करते. तर आत्ताशी ब्लॉगला सुरुवात केली आहे. तर आज आहे ना सपना आली क्लासला. सपना किती दिवसातून आली बाई तू क्लासला? 15 दिवसातून नाही नाही, जास्त महिना झाला चांगला. तशी नाही आली तू क्लासला. सपना मस्त गेली होती कामाला. तर आता परत आली क्लासला. थोडं थोडं विसरून गेली पोरगी. आता परत तिला शिकवलं थोडं थोडं. आता ब्लाऊज शिवायला बसते. आणि आज ना मेकअप पण आहे बेबी शॉवरचा दुपारी. तर ते कस्टमर पण येणार आहे मेकअपला. तर मला ना तयारी करून ठेवावं लागेल. मेकअप प्रोडक्ट आणि ते ना वरती काढून ठेवावं लागेल. तर आधी ना मी आता सपनाजवळ बसते, तिला सांगते थोडंफार ब्लाऊज. इकडे ना तर शिवानी सामान काढते. कस्टमर आले मेकअपसाठी. 4 वाजले. ते नंतर काढू. ब्लेंडर घे याच्यातून मला हे करायला. ब्लेंडर वॉश करून घेते. ये दे. ते कॉक पकडून राहणार. मम्मीचे ना आता चालू होते कस्टमर. आणि आता आहे ना सीझन पण चालू झालंय. रक्षाबंधन पण जवळ आले, त्याच्यामुळे ना कस्टमर आहे ना चालू झाले. कारण कस्टमरला माहिती की रक्षाबंधनच्या वेळेस ना पार्लरमध्ये खूप गर्दी राहते. तर नंबर पण लागत नाही, एवढी गर्दी राहते. तर कस्टमर त्याच्यामुळे ना काही आधीच येऊन जात आहे. तर मी आधी ना आता कस्टमरचं मेकअप करून घेते. त्याच्यानंतर मम्मीने हेअरस्टाईल केली. आणि मला खूप सारे कमेंट आहे की तुमचं शॉप कुठे. तर आपले शॉप आहे चासनळीला. आणि मेकअपसाठी लोकेशन वरती येतं का, ह्या सुद्धा कमेंट आहे. तर आपण आहे ना लोकेशन वरती पण जातो, म्हणजे भरपूर लांब जातो. पुणे परत जळगाववरून पण कमेंट आहे मला की तुम्ही येशाल का मालेगाव. तर आपण आहे ना सगळीकडे जातो लोकेशन वरती. तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करा ग, मी अपेक्षा आयडी आहे. तर त्याच्यावरती मेसेज करा. मी तुम्हाला ना मेकअपचे डिटेल्स वगैरे सर्व सेंड करेल. आणि इंस्टाग्राम आयडीचे ना आपले आता 1 लाख फॉलोअर्स लवकरच होणार आहे. फक्त 3000 फॉलोअर्स बाकी आहे. जर तुम्ही अजून आयडीला फॉलो नसेल केलेलं तर नक्की फॉलो करा. आपण आहे ना ऑनलाईन मेकअपचा डेमो सुद्धा घेणार आहे, तो पण फ्री मध्ये, जेव्हा आपले 1 लाख फॉलोअर्स कम्प्लीट होतील तेव्हा. आणि मला पार्लर विषयी पण खूप सारे कमेंट राहते की म्हणजे फेशियल केल्यावरती चेहरा काळा पडतो का. तर असं काही नाही. मी आधीच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलंय की फेशियल केल्याने ना चेहरा काळा नाही पडत. तर ब्लीच केल्याने ना तुम्हाला साईड इफेक्ट होऊ शकतो. कारण जर तुम्हाला सवय नसली तर. आणि जर तुम्हाला ब्लीच करायची सवय असेल तर ना तुम्ही ब्लीच पण करू शकता.